एक वर्ष झालं त्यावेळेस पंकज भाऊंना मी रोडचं बोललो होतो. 3-4 रोड आहे तिथं. एक हनुमाननगर ते भोसले वस्ती, कवडे वस्ती ते कनसे वस्ती, कवडे वस्ती ते घोडके वस्ती आणि कवडे वस्ती ते कनसे वस्ती कॉन्क्रिटीकरण असे 4 रोडची मागणी केली होती. तर त्यांनी दादांच्या कानावर पंकज शेटनी हा विषय घातला रोडचा. दादांनी आम्हाला शब्द दिला की 1 वर्षाच्या आतमध्ये तुमचा रोड कॉन्क्रिटीकरण आपण करून देऊ आणि दिला शब्द आणि तो शब्द पाळला. म्हणून शरद दादांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पंकज शेटचे मनापासून आभार व्यक्त करतो. दादांबद्दल आणि पंकज शेटबद्दल जरी सांगायचं म्हणलं तर किती संकटे आली तरी संकट न येता त्या संकटाच्या शिखरावर चढून यशाची चव चाकल्याशिवाय राहणार नाही. हे शरद दादांचं जसं ब्रीद वाक्य तसंच पंकज दादा असतील आणि स्मिताताई पंकज कनसे असतील यांच्या माध्यमातून हे रोड झाले. म्हणून मी या दादांचे पण आणि या मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि दादा अजूनही काही बरेचसे रोड बाकी आहेत त्या या माध्यमातून मी तुमची मागणी करतो की सुरेश दादा कुंडलिके आमचे त्यांच्याकडे जाणार एक रोड आहे तिथे पण 20 लाख रुपयाची गरज आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने विजू काका घोडके पण यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्या रोडला दादांनी आत्ता जसा शब्द दिला तसाच दादा आत्ताही शब्द देऊन पुढच्या वर्षाच्या कालावधीमध्ये 1 वर्षाच्या आतमध्ये तो पण रोड दादा तुम्ही पूर्ण करशाल अशी आम्हाला ग्रामस्थांना सगळ्यांना खात्री आहे. म्हणून दादांना मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, पंकज दादांचे पण आणि स्मिताताईंचे पण. याच्यानंतर पंकज दादा आपलं मनोगत व्यक्त करते. बिल्ले गावातील या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते या तालुक्याची लोकप्रिय आणि खऱ्या अर्थानं कर्मयोगी म्हटलं तर हरकत नाही. कारण जो शब्द देतील ते पाळणारे आमदार म्हणून दादांची ओळख आहे. प्रत्येक वाडी वस्तीवरती दादा सुरुवातीला जाऊन आलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्यापेक्षा दादांना अधिकचे रस्ते माहिती आहेत. कुठल्या भागात कोणते रस्ते गेले पाहिजेत, कुठल्या भागात जास्त अडचणीत लोकांची दादांनी स्वतः त्यांना नेत असल्यामुळे ही सगळी कामं आज या ठिकाणी मार्गी लागतात. दिसतात आता परिस्थिती अशी होती हा इकडं भोसले वस्तीचा जो रस्ता होता तिकडं लोकांनी शाळेत जायला सुद्धा आता मुलं पाठवत नव्हते. हां, इतका चिखल त्या रस्त्याला असायचा. आपण त्या ठिकाणी त्यांना शब्द दिला तुमच्या माध्यमातून, तिथे त्यांना निधी मिळाला आणि आज बंद झालेली वहिवाट जी होती शाळकरी मुलांची ती शाळकरी मुलांची वहिवाट देखील या रस्त्याने पुन्हा चालू झाली. म्हणजे इतकं मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे. कनसे वस्तीकडे जर आपण जायला जर बघितलं दादा तर अक्षरशः गाडीच्या खालची चेंबर फुटलेले आहेत लोकांची. इतकी दयनीय अवस्था त्या रस्त्याने जाताना लोकांची त्या ठिकाणी व्हायची. आणि घोडकेनगरचा जो घोडके वस्तीचा जो रस्ता आहे तो आजपर्यंत का रस्ताच झाला नाही. म्हणजे ते सुद्धा काम दादांच्या माध्यमातून निलेश भाऊंनी त्या ठिकाणी बराचसा पाठपुरावा करून हे सगळ्या गोष्टी आज पूर्णत्वाला जात आहेत. मी दादा तुमचे सर्वांच्या वतीनं आभार यासाठी मानू इच्छितो की या लोकांच्या अडचणीच्या माध्यमातून तुम्ही फुंकर घालण्याचं काम त्या ठिकाणी केलं, लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम तुम्ही केलं आणि एक जीवनमानामध्ये सुधारणा होईल अशा देखील प्रकारचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून तुमच्या तमाम बेल्लेकर जनतेच्या वतीनं या राजुरी बेला जिल्हा परिषद गटातील सर्व मायबाप जनतेच्या वतीनं माझी धर्मपत्नी या ठिकाणी सौ स्मिताताई पंकज कनसे उपस्थित आहेत. त्या देखील तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद रूपी या ठिकाणी आशीर्वाद तुमचे त्या ठिकाणी मागण्यासाठी आपण आलेलो आहोत. भविष्याच्या कालावधीमध्ये निवडणुका लागणार आहे आणि निवडणुकांसाठी उभं जर राहायचंय तर मग विकास कामांची जोड त्या ठिकाणी पाहिजे आणि आपण त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय तर त्याचं देखील एक कारण मी आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये आपला हातभार असला पाहिजे. मला मोठं म्हणा किंवा पद द्या यापेक्षा आपण लोकांच्या किती अडचणी सोडवू शकतो आपल्याला किती त्याबद्दलची तळमळ आहे. म्हणून आम्ही खरं तर दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघेही नवरा बायको या ठिकाणी लोकांच्या समाजसेवेसाठी हजर आहोत. दादांनी योग्य प्रकारचा आशीर्वाद तर दिलेलाच आहे पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची या निमित्तानं गरज आहे. आणि आशीर्वाद देत असताना विकास काम हे आपलं माध्यम आहे हे देखील मी आपल्या सर्वांना या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो. आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानून दादांना भावना व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांच्या जन्माची ही शिवजन्मभूमी आहे. इतिहासाच्या दाखल्याप्रमाणे बोरी आणि बेल्ला ही प्राचीन गावं तर शिवरायांच्या 16व्या शतकामधली अतिशय महत्त्वाची गावं ठरलेली, कारण हे मोठ्या बाजारपेठा त्यावेळेला शिवकालीन आहेत. परंतु आताचा परिस्थितीचा काळ पाहता आणि जनव्यवस्थेचा आताचा विकासाचा टप्पा पाहता बेल्लाचा परिसर आता 2014 पासून आता खरं तर अधोरेखित झाला. ज्या वेळेला मी पहिल्यांदा आमदार झालो आणि तिथून घोडदौड चालू झाली. बेल्लाच्या येणारे असलेल्या महामार्गापासून मग पोलीस स्टेशनची बाजार समितीपासून असेल किंबहुना राजा भोजा पेट्रोल पंपापासून असेल किंबहुना जयवंतरावच्या बंगल्यापासून तर आतला इन आउट मुक्ता देवीचा रस्ता असेल. त्यानंतर आपल्या आळकुटीच्या चौकापासून भर चौकापासून तर बेल्ला जेजुरी असेल
किंवा आता आपल्याकडे येणारे साळुंके वस्ती असेल, बटाळेमाळ असेल, म्हणजे असे कुठलेही आज बाहेरचे रस्ते जर आपण पाहिले तर या सगळ्यांसाठी बारकाईने विचार करून आपण निर्णय केला. मला या सगळ्या वाड्या वस्त्याच्यासाठी पाठ आहेत की पूर्वीच्या काळामध्ये मी मोटरसायकल इथं फिरलेलो आहे, गाडी सोडायची, पाय चालत जायचं, असे वातावरण मी गणपतीमध्ये अनुभवलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या लोकांच्या अडचणी माझ्या डोळ्यासमोर आहेत. आमदारकी याच्यासाठी पाहिजे होती की सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आपण नवचैतन्य आणू शकतो. 70, 80 दशक ज्या लोकांनी कधी डांबर पाहिलं नाही त्यांच्या वाड्यावर डांबर व्हायला पाहिजे, विकासाचे टप्पे आखले पाहिजे. आणि म्हणून आता सुद्धा आम्ही सगळ्याचं उद्घाटन करतोय. आता बेल्लेश्वराची असलेली स्मशानभूमी जी आहे ती अद्यावत होत चाललेली आहे. एक काळ असा होता का फक्त खडक होता, बाकी काहीच नव्हतं. पण आता आपण पाहिलं असेल तर एक त्याला वेगळं चैतन्य तयार झालेलं आहे. तिथे आपण मोठा निधी भरून टाकला, त्याचं काम तिथे आता चालू आहे. PSCचं जर आपण पाहिलं असेल तर त्याला जवळ 2.5 कोटी रुपये निधी टाकलेला आहे. मुस्लिमांचं जर आपण हे पाहिलं असेल त्यांचा कब्रस्तान, तर तिथे आपण जवळजवळ 50 लक्ष रुपये एवढा मोठा निधी भरीव मुस्लिम बांधवांसाठी आपण उभा केलेला आहे, म्हणजे बेल्ला बाबतीमध्ये. त्यानंतर आता इथे मी आलो या वस्तीवर आपल्या, तर या डगीमुळे बसून पुढे असताना या आतल्या सगळ्या वाड्या वस्तीत आपल्या, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बारकाईने लक्ष घालून आज जवळजवळ 10 लाखाचे जवळजवळ 4 रस्ते आणि 15 लाखाचे 45 लाख रुपयाचे संपूर्ण रस्ते या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे होत आहेत. आता माझ्यासमोर एक मागणी केली रस्त्याची, दिनेश भाऊने. दिनेश भाऊ, किती रुपयाचा रस्ता आहे तो, म्हणजे किती किलोमीटरचा रस्ता आहे? आता तुम्ही जी मागणी केली ती मागणी ते जवळजवळ तसा ओढ्यातला आहे, त्याच्यामुळे ना ते 600-700 मीटर भरून येतं. 600-700 मीटर 600-700 मीटरला पुढच्या वर्षीची वाट मी पाहू देणार नाही.